मित्रांनो, मी एका ठिकाणी ना कंपनी जॉबला होतो. त्या ठिकाणी ना एक मॅनेजर होता. त्या मॅनेजरचं माझं चांगलं जमायचं. आणि त्या मॅनेजरच्या हाताखाली एक होता चुत्या. तो माझ्यापेक्षा आधी होता, 10 एक वर्ष जुना होता. पण त्याला एक सवय होती, घाण सवय, चुत्यागिरी करायची. प्रत्येक वेळेस सर 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 करायचा. काही काम असेल तर सर मी आहे मी आहे. अरे बाबा हो, तुला येतंय सगळं. आम्ही पण आलोय का झक मारायला नाही आलो, आम्ही पण इथं आलो शिकायला, आलो काम करायला आलो. प्रत्येक वेळेस त्याच्याच घोडं पुढं असायचं. मित्रांनो, स्वतःला जेवढी इज्जत आहे ना तेवढंच पुढं पुढं करावं. उगाच प्रत्येक गोष्टीच्या पुढं सर मी सर मी सर मी असं नका करू. आणि तो एका भ्रमात असायचा की माझ्याशिवाय इथं कोणच नाही. अरे श्यामने, तू गेला म्हणजे काय आमची कंपनी बंद पडत नाही, कधी कंपनी बंद पडत नाही. तुझ्यासारखे किती आले किती गेले तरी कंपनी चालू आहे. त्या चुत्यापर्यंत माझा हा व्हिडिओ जाईल. 15 ते 16 वर्ष झालं ते अजून त्याच ठिकाणी कामाला आहे. मी रंगरूप बघून 5 वर्षातच जॉब सोडून दिला. पगार पण चांगला होता, पण आपल्याला आपल्या मनासारखं जगायचं होतं. कोणाच्या हाताखाली किंवा कोणाच्या दबावाखाली जगायचं नव्हतं. त्यामुळे तो मी जॉब सोडून दिला. तो चुत्यागिरी करून त्याच ठिकाणी आहे अजून. त्याला 30-32 हजार रुपये पगार असेल. त्याला वाटते म्हणजे 30-32 म्हणजे लय वाटते. अरे श्यामने, तुझ्यासारखी ती अनपड नेपाळी कमवते 30-40 हजार रुपये. तुला 30 हजार रुपये म्हणलं तो लय मोठा झाला. चुत्यागिरी करा, पण एवढं नका करू. आणि त्या चुत्याला एक सवय असायची, मी कधी काय शिकायला लागलो त्याला बघवत नव्हतं.